वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट ANM सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर. आता याच्यामध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर जो आहे तो पेपर कशा पद्धतीने लिहावा ते सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तरच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिला जो आपला प्रश्न येतो तो म्हणजेच MCQ, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. तर हा क्वेश्चन आहे 5 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा हा सुद्धा 5 मार्क्ससाठी आणि चुकी बरोबर हा सुद्धा 5 मार्क्ससाठी. तर हा क्वेश्चन झाला आपला पूर्ण 15 मार्क्सचा. तर सर्वप्रथम घेऊया MCQ. रिकामी जागा. गरोदर स्त्रियांची नोंद रिकामी जागा R12 नंबरच्या रजिस्टरमध्ये केली जाते. तर गरोदर स्त्रियांची नोंद R12 या रजिस्टरमध्ये केली जाते. बहुविध औषधोपचार पद्धती MDT रुग्णावर उपचार करण्यात वापरले जाते. आता जी बहुविध औषध असतील ती म्हणजे त्याला काय म्हणतात MDT. ते सर्व प्रकारच्या रुग्णावर ती पद्धत वापरण्यात येते. नेक्स्ट आहे नंबर 3. गलगंड नियंत्रण कार्यक्रमाचे लाभार्थी सर्व वयोगटातील व्यक्ती आहेत. आता जे गलगंड नियंत्रण कर्मचारी लाभार्थी असतील त्याच्यामध्ये कोणती व्यक्ती येते तर सर्व वयोगटातील व्यक्ती त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होतो. नेक्स्ट आहे नंबर 4. एकूण जिवंत जन्माचे रिकामी जागा टक्के जोखमीची बालके असतात. आता किती टक्के जोखमीची बालके असतात तर याचा आन्सर आहे 10. तर हे झाले आपल्या MCQ. त्याच्यानंतर आहे जोड्या जुळवा. जननी सुरक्षा योजना त्याचा आन्सर काय त्याच्या पुढेच गरोदर स्त्रिया. नंतर आहे BCG लस. BCG लस कोणाला देतात तर अर्भक बालक. नंतर आहे मिड डे मील शाळेतील मुले. रुग्ण कल्याण समिती दारिद्र्य रेषेखालील रुग्ण. सावित्रीबाई फुले कन्या. आता सावित्रीबाई फुले याची काय आहे योजना आहे कन्या कल्याण योजना. त्याच्याच पुढे आहे 1 ते 2 वर्षाखालील जे मुलीवर नसबंदी 1 ते 2 मुलीवरच नसबंदी केल्यास त्यांच्या पालकाला या योजनेचा लाभ घेता येतो. नेक्स्ट आहे चुकी बरोबर ते लिहा. तर ग्रामपंचायतीचा प्रमुख ग्रामसेवक असतो हे सरासरी चूक आहे. ग्रामपंचायतीचा प्रमुख हा नसतो. तर आरोग्य सेविकेला सेवांतर्गत शिक्षणाची गरज असते. बरोबर आहे. आरोग्य कर्मचाऱ्याला सर्वात प्रथम सेवांतर्गत प्रशिक्षणाची गरज असते. आरोग्य कार्यक्रम राबविताना नियोजन ही पहिली पायरी आहे. बरोबर. तर आयोजन करताना सर्वप्रथम आरोग्य कार्यक्रम राबविताना नियोजन करणे ही पहिली पायरी आहे. तर हे बरोबर आहे. अतिजोखमीची ज्या बालकांना संदर्भ सेवेची गरज नसते हे चूक आहे. जे अतिजोखमीची बालके असतात त्यांना सर्वप्रथम औषध म्हणजेच लगेच ट्रीटमेंटची गरज औषध उपचारांची गरज असते. त्याच्यामुळे हे चूक. उपकेंद्राच्या ठिकाणी फक्त प्रतिबंधात्मक सेवा दिल्या जातात हे सुद्धा चूक आहे. उपकेंद्राच्या ठिकाणी सर्वप्रथम सर्व प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी दिल्या जातात. तर हा झाला आपला 15 मार्क्सचा क्वेश्चन. तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि याचा जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन घंटीला सुद्धा प्रेस करा. आणि हाच तुम्हाला पेपर जर पूर्ण हवा असेल तर लाईव्ह क्लास सुद्धा अटेंड करत जावा. तुम्हाला हा हेल्थ सेंटर मॅनेजमेंट ANM सेकंड इयरचा जो क्वेश्चन पेपर आहे तो मी तुम्हाला उद्या लाईव्ह क्लासमध्ये पूर्ण एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हे क्वेश्चन जे आहेत हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. IMP क्वेश्चन आहेत तुमच्यासाठी आणि खूप वेळा येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे लक्ष द्या आणि याच्यावरती चांगला स्टडी करा. थँक्यू.